हा दुसरा आठवडा आहे. दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी खरं तर पाहिलं असेल जे आंदोलन सुरू आहे विधान भवनाच्या पायऱ्यावरती, हे आंदोलन शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत नाही किंवा खरं तर म्हणेल जे जनतेच्या त्या संदर्भात हे आंदोलन नाही, तर हे आंदोलन जे सुरू आहे ते विरोधी पक्ष नेता सरकारकडनं दिला जात नसल्याच्या निषेधार्थ हे सर्व विरोधक आंदोलन करतात. यामध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख जे नेते आहेत विद्यमान आमदार ते हे आंदोलन करतायत. विरोधी पक्ष न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारचा घोषणाने विधिमंडळाचं जे पायऱ्या आहे विधान भवनाच्या पायऱ्या त्यावरती घोषणाबाजी आपल्याला ऐकायला येत आहे, दिसत आहे. खरं तर आज सरन्यायाधीश हे मुंबईमध्ये येत आहे आणि त्यांचा आज विधिमंडळाच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. साधारणतः दुपारच्या वेळेस हा कार्यक्रम असणार आहे. विधिमंडळाच्या विधान भवनाकडनं सरन्यायाधीशांचं या ठिकाणी सत्कारचा कार्यक्रम असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गोगोई सर यांनी आम्हाला न्याय द्यावा, चीफ जस्टिसने आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीच्या घोषणेच्या माध्यमातून विरोधी पक्ष हा आपला आवाज मोठ्या घोषणाच्या माध्यमातून मागणी करत आहे. घोषणामधून एकच या ठिकाणी महायुतीचा धिक्कार असो, त्यासोबत ऐकू शकतो आपण कशा पद्धतीची घोषणाबाजी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या विधान भवनात येत असताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद खाली आहे हे परंपरेला साजेसे नाही, त्यामुळे विरोधकांकडनं याचा निषेध व्यक्त केला जात आहे. आणि खरं तर हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन भास्कर जाधव हे या ठिकाणी घटनेचा एक संदर्भ देत सरकारचा धिक्कार करत आहे. ज्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून हे आपलं म्हणणं हे विधान भवनाच्या पायऱ्यावरती विरोधक मांडत आहेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत जितके म्हणजे महायुती सरकारमधले जे अधिवेशन पार पडले ते विरोधी पक्ष नेते विना पार पडलेले आहेत. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे, दुसरा आठवडा आहे. दुसऱ्या आठवड्यातला दुसरा दिवस अधिवेशनाचा आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काही लाभल का, शेतकऱ्यांना काही सरकारकडनं पॅकेज मिळेल का, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे. राज्यातील अनेक ज्या कायदा सुव्यवस्थेच्या जे घटना समोर येते त्या अनुषंगाने सरकारवरती ताशेरे ओढण्याचं काम विरोधकांकडनं केलं जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं राज्याला अजून देखील विरोधी पक्ष नेता लाभलेला नाहीये, कारण की विरोधी पक्ष नेत्या इतकी संख्या विरोधकांकडे नसल्याचा आरोप वारंवार सत्ताधाऱ्यांकडनं केला जात आहे. असा कोणत्याही संख्या अभाव विरोधी पक्ष नेता दिला जात नाही. जर ठरवलं सरकारने तर विरोधी पक्ष नेता ठरवलं जाऊ शकतो अशा प्रकारचं कायमच म्हणणं हे विरोधकांचं आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कारात विधिमंडळातर्फे आयोजित करण्यात आला आहे. दुपारी हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यामध्ये ते संविधानाविषयी देखील एक आपल्याला संबोधन देखील इथं सभागृहात करणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे न्याय मागण्याच्या हेतूने विरोधकांकडनं अशा प्रकारची घोषणाबाजी सुरू आहे. बघूया आज नेमकं यांच्या घोषणेला आणि विरोधकांच्या म्हणण्याला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील तितकं महत्वाचं असणार आहे. सरकारकडनं विरोधी पक्ष नेत्यासाठी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता चीफ जस्टिस कडेच विरोधकांची मागणी असणार आहे. आणि आज काही वेळापूर्वी आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षातील नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. त्यांनी नेमकी काय रणनीती आखलेली याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र आपण जर बघितलं असेल तर गेल्या आठवड्यात आणि साधारणतः काल आणि परवा विरोधक हे आक्रमक
त्यांची जी आक्रमक धार होती ती कुठेतरी बोथड झाल्याचं पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणावर त्यांनी अशा प्रकारचं आक्रमकता त्यांनी अधिवेशनाच्या गेल्या आठवड्यात दाखवलेली. मात्र आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जर बघितलं चीफ जस्टिस येणार आहे विधान भवनामध्ये आणि त्यात तत्पूर्वी जर बघितलं तर विरोधक खूपच आक्रमक झालेले आहे. त्यांना असं वाटतंय सरकार दाद देत नसल्यामुळे आता याची ते दाद जे आता सरन्यायाधीशांपुढे मागणं असं एकंदरीत अशा पद्धतीच्या आक्रमकतेवर पाहायला मिळतंय. खरंच आता बघावं लागणार आहे की सरन्यायाधीश गवई सरांपुढे महाविकास आघाडी शिष्टमंडळ जाऊन भेटतं का, त्यांच्याकडे न्याय मागतं का, हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.